नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी 3,000 रुपये ही एक योजना आलेली आहे। तर तुम्ही सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, पूर्ण प्रोसेस तुम्हाला समजणार आहे। कसा फॉर्म भरायचा सर्व काही डिटेल मध्ये समजणार आहे। तुमच्या वडिलांना 3,000 रुपये कसे मिळणार आहेत, महिन्याला मिळणार आहेत का वर्षाला मिळणार आहेत, सर्व डिटेल मध्ये समजणार आहे। या व्हिडिओला लास्ट पर्यंत बघत राहा। चला स्टार्ट करूया। मित्रांनो, आपण बघू शकता राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी त्यांना सर्व काही येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर म्हणजे ते आजारी पडतात, त्यासाठी पैसे लागतात, त्यासाठी पैसे अवेलेबल नसतात, म्हणजे हे जे मिडल क्लास फॅमिली लोकांसाठी आहे करण्याकरिता असेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार, सर्व काही तुम्ही मानसिक स्वास्थ्य हे अशा प्रकारचे आजार म्हणजे गरीब माणसाला होऊ शकतात। तर तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री वयोश्री योजना तर राबवण्यास मान्यता देण्याबाबत सर्व काही डिटेल मध्ये तुम्हाला समजणार आहे। तर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग याच्या शास्त्रीय निर्णय तुम्ही बघू शकता ज्येष्ठांना 2022। तर तुम्ही बघू शकता ही प्रक्रिया तेव्हाची होती, तर ही आता परत राबवण्यात येणार आहे। तर प्रस्तावनेत बघू शकता तुम्ही सन 2011 ज्या जनगणनेस ताशी तुम्ही बघू शकता महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11-24 कोटी असून आहे। तर त्यापैकी सध्या तुम्ही बघू शकता 65 वर्ष त्यावरील अंदाजित एकूण 10-12% ज्येष्ठ नागरिक हे ते जे आहेत त्यांना म्हणजे भेटत नाही हे जे योजना आहेत। तर नागरिकांना कोणत्याही त्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो आणि बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखाली संबंध त्यांचा दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना नागरिक क्षमतेचा सहाय्य साधने उपकरणे पुरवण्याची पूर्ण आवश्यकता आहे। त्यासाठी अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आनंद आणण्यासाठी गतिशीलता, प्रेक्षण आणि मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्राद्वारे यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य सर्व काही नीट राहावे व सर्व काही छान राहावे। धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्याची गरज तर ही खूपच आहे। तर शासन निर्णय तुम्ही बघू शकता राज्यातील 65 वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना जे वय आहे त्यांचं ते वरती तर जाणारच आहे। उपाययोजनावर त्यांच्यासाठी करण्यात येणाऱ्या आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार सर्व काही तुम्ही बघू शकता वेळा खर्च तुमचं सर्व काही फिटून जाणार आहे। तुम्ही बघू शकता। तर आपण तर सगळ्यात पहिले विचार करतो ग्रस्त जो व्यक्ती असतो आपल्या घरातले जे पुरुष असतात तर त्यांच्यावर पैसे म्हणजे भेटत नाही, पैसे देता येत नाही। राज्यातील मिडल क्लास फॅमिली लोकांचे असे प्रश्न खूप असू शकतात। राज्यातील 65 वर्ष वय त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयो परतणे म्हणजे येणारे अपंगत्व जे आहे, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र उपचारा दरम्यान तुम्ही बघू शकता त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये पात्र लाभार्थ्यांना बँकेत त्यांच्या वैयक्तिक सर्व काही 3,000 रुपये त्यांच्या बचत खात्यात थेट लाभ वितरण डीबीटी मार्फत सर्व काही होणार आहे। तर तुम्हाला डीबीटी मार्फत होणार आहे। तर तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंकच पाहिजे ह्याची पूर्ण तुम्ही दक्षता घ्यावी। योजनेचे स्वरूप सदर योजनेअंतर्गत पात्र तुम्ही बघू शकता लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक अपंगत्वा म्हणजे बघू शकता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील। उदाहरण चष्मा, श्रवण यंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हील चेअर, फोल्डिंग वॉटर वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर तसेच बघू शकता केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाने नोंदणी करण्यात आलेल्या
प्रचाराच्या प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होतात. प्रशिक्षण केंद्र जे आहेत तिथं सहभागी होऊ शकतात. निधी वितरण तुम्ही बघू शकता. राज्य शासनातर्फे 100% अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल. थेट लाभ वितरण डीबीटी मार्फत 3000 रुपये तुमच्या बँकेमध्ये ट्रान्सफर होणार आहे. शिबिराचे आयोजन करणे हे जे आपण स्वरूप बघू शकतो. शिबिराचे आयोजन म्हणजे काय? सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालय यांच्या मार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे त्यांच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. अंतर्गत संसर्ग म्हणजे रोग जे आहेत हे संसर्ग जो हा होत आहे, सर्वेक्षण, पोल्युशन, सर्व काही कुटुंब माझी जबाबदारी, ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. हे जे प्रोसेस आहे घरोघरी येणार, तुमच्या सर्व काही होणार. यंत्रणेमार्फत ज्या विभागाच्या सर्वेक्षणाबाबत तुम्हाला जे काही माहिती आहे हे तुम्हाला सांगण्यात येणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. लाभार्थ्यांची तपासणी, प्रवास, अल्प उपहार, ही जी पीडीएफ आहे ह्याची पीडीएफ मी तुम्हाला कमेंट सेक्शन किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देऊन टाकेल. तर तुम्हाला एक फॉर्म पण भरायचा आहे. तो कसा भरायचा आहे पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे. ऑफलाईन फॉर्म आहे. तुमच्या जे कर्मचारी जे ग्रंथालय आहे तिथे तुम्ही सहाय्य म्हणजे तुम्ही बोलू शकता, हा जो मला फॉर्म द्यायचा आहे, तुम्ही तो कुठं पण म्हणजे केवायसी करता तिथे जाऊ शकता. तुम्ही ई केवायसी कॅफे मध्ये तिथे जाऊ शकता तुम्ही. हे ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य, अनुदान, थेट लाभ. तर तुम्ही बघू शकता इथं प्रमाणपत्र वाटप करण्याकरिता प्रति लाभार्थी रुपये 200 अंदाजे खर्च येऊ शकतो, अपेक्षित आहे. अंदाजे खर्च म्हणजे अपेक्षित आहे. योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येणार आहे? ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सहाय्य, विशेष आर्थिक व अनुदान, थेट लाभ वितरण डीबीटी मार्फत होणार आहे. आधार कार्ड मी तुम्हाला बोललो होतो, आधार कार्ड हे जे आहे बँकेला लिंक पाहिजे, त्याशिवाय बँकेमध्ये पैसे जे तुमचे जमा होणार नाही. म्हणजे बँक सीडिंग झालेलं पाहिजे तुमचं. तुम्ही बँकवाल्यांना बोलू शकता बँक सीडिंग करायची आहे. राज्य नोडल एजन्सी म्हणजे काय? नोडल. प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे, लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्राची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते माहिती गोळा करणे. कामे नोडली म्हणजे केंद्रीय सामाजिक उपकरण संस्था CPSU यांच्या माध्यमातून आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येणाऱ्या सर्व काही तुम्ही सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्याची निवड, योजनेची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरिता जिल्हाधिकारी व शहरी भागातील आयुक्त महापालिका यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येईल. अध्यक्ष आयुक्त महानगरपालिकेचे जे तुमचे आहेत ते तिथं तुम्हाला सदस्य म्हणून बघू शकता तुम्ही. वैद्यकीय अधिकारी महानगरपालिका, महिला बाल विकास सर्व काही अधिकारी, सदस्य सचिव, सहाय्यक आयुक्त सर्व काही कल्याण, समाज कल्याण. जिल्हा स्तर तुम्ही बघू शकता, जिल्हाधिकारी हे जे नाव दिलेले आहेत हे खूप महत्वाचे आहे, तुम्ही वाचू शकता. हे तुम्हाला मी पाठवून देईल. लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष तुम्ही बघू शकता. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी युक्त म्हणजे बघू शकता एक व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहे, ज्या नागरिकाकरिता 31/12/2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्ष पूर्ण केली असतील, 65 वर्षाच्या वरती असे नागरिक पात्र समाजात येतील. ज्या व्यक्तीचे वय 65 वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तीकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्ड साठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल आणि स्वतंत्र म्हणजे ओळख दस्तऐवज म्हणजे आधार कार्डचे ते दस्तऐवज असतं आपलं, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारार्ह असेल. लाभार्थी म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तुमच्याकडे आधार कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे, ह्याचा अर्थ आहे तो. लाभार्थी आता आपण सेकंड पॉइंट बघत आहोत. दुसरा, लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा
प्राधिकरणात प्रमाणपत्र किंवा BPL, रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्य मंडळा म्हणजे कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती तुम्ही बघू शकता. हे सर्व काही दिलेले आहेत. त्यांची नावं आहेत. उत्पन्न मर्यादा, लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाखाच्या आत असावे. 2 लाखाच्या आतमध्ये तुमचं वर्षाचं उत्पन्न असावं. सदर व्यक्ती मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रण सार्वजनिक स्रोतांकडून उपकरण म्हणजे राबवलेले नसावे. तर इत्यादींची सर्व काही तुम्ही माहिती बघू शकता. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेत व्यक्तिगत आधार जे आहे संलग्न बचत खात्यात 3,000 थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यात येणार आहे. तर तुम्ही बघू शकता विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे सदर ते CPSU यांच्या अंतर्गत 30 दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल. तर ह्याच्या मागचं तुम्ही कारण बघू शकता. तर तुम्ही नीट सांगतो. प्रणालीद्वारे वितरण झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच केंद्राद्वारे प्रशिक्षण म्हणजे तुम्हाला पैसे जर बँकेमध्ये आले तर तुम्हाला ते लगेच काढायचे नाहीयेत. जरा 30 दिवस ठेवावे लागतील ते आणि त्यानंतर तुम्ही काढले तरी चालते. निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी 30% महिला असतील. आधार कार्ड तुम्हाला जी लागणार आहेत कागदपत्र ते तुम्हाला डिटेल मध्ये हे बघा तुमच्या समोर आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड दोन्हीपैकी एक असले तरी चालेल. राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स जी तुमची बँक आहे त्या बँक पासबुक तर तुमच्याकडे असेलच. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो लागतील. तुम्हाला फॉर्म पण भरायचा आहे तो ऑफलाईन फॉर्म आहे. स्वयं घोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे जी तुम्हाला दिली आहेत. पोर्टल तयार करणे. राष्ट्रीय वयोश्री योजने धर्तीवर सदर योजनेचे नवीन स्वतंत्र पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळावर विकसित करण्यात येईल. तर लवकरच तुमचं पोर्टल वेबसाईट वरती पण चालू होणार आहे. योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे राज्य सरकारच्या तर तुम्ही बघू शकता यंत्रणा या योजनेची व्यापक आहे म्हणजे जेणेकरून लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये तसेच सामान्य जनतेमध्ये योजनेचे अस्तित्व आणि त्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या लाभार्थ्यांचे पुरेशी जागरूकता निर्माण होईल. जागरूकता निर्माण झाली पाहिजे ह्याचा मागचा उद्देश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे जे नियंत्रित करण्यात येणार आहे जे जाईल म्हणजे करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे मूल्यमापन अंमलबजावणीच्या 1 वर्षानंतर आयुष्य समाज म्हणजे करू शकता आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या मार्फत केले जाईल. आता हे जे आहे हे महत्वाचंच आहे. थेट लाभ खर्च हे तुम्ही नीट वाचून घ्या. तर कामाचे स्वरूप काय असणार आहे बघू शकता. पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी, आधार प्रमाणीकरण सर्व काही डिटेल मध्ये आहे. बँक खाते व आधार जोडणी, आधार कार्ड बँकेला लिंक पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. शिबिर आयोजन तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचं जर तुम्ही फॉर्म जर भरला घरोघरी जाऊन करण्यात येणे. अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत ज्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल. या सदर योजनेकरिता प्रस्तावित खर्च पुढील प्रमाणे. थेट लाभ वितरण 15 लाख लाभार्थी यांना प्रति 3,000 रुपये प्रमाणे बघू शकता. प्रस्तावित खर्च रक्कम लक्ष मध्ये. नोडल एजन्सी खर्च तुमचा सर्व काही इथं खर्च जो आहे तो येणार आहे. लेखा परीक्षा हे जे आहे अंमलबजावणी आहे हे थोडस तुम्ही स्किप करू शकता. हे बघू शकता. आता असं पोर्टल एक साईट येणार आहे लवकरच. आता तुम्हाला मी एक सांगणार आहे. राज्यपालन यांचे प्रधान सचिव सर्व काही त्यांची नावं आलेली आहेत. प्रशिष्ट मार्गदर्शन तत्वे नोंदणीकृत. आता मी तुम्हाला सर्व काही माहिती समजून सांगितली आहे. तर आपला फॉर्म इथे संपला आहे. तर मी तुम्हाला नीट सांगतो पुढे फॉर्म कसा भरायचा. ऑफलाईन फॉर्म आहे तो. तर बघू शकता आपल्याकडे हा एक फॉर्म आहे. बघू शकता. मुख्यमंत्री वयोश्री योजना लाभ मिळण्यासाठी करावयाच्या अर्जाचा नमुना. बघा पासपोर्ट फोटो एक फोटो लागणार आहे. एक फोटो आणि एक सोबत फोटो ठेवू शकता तुम्ही. अर्जाचा अनुक्रमांक, अर्जदाराचे संपूर्ण नाव, तुमचं नाव टाका पूर्ण, अर्जदाराचा पत्रव्यवहाराचा कायमचा पत्ता, तुमचा परमनंट ऍड्रेस टाका इथं. अर्जदार
भ्रमणध्वनी क्रमांक सर्व काही टाका, अर्जदार जन्मतारीख, तुम्हाला तर हे सर्व काही माहित असेल, बँकेचा संपूर्ण पत्ता, सर्व काही शाखा वगैरे टाका, IFSC कोड जो आपल्या पासबुक वरती असतो, अर्ज सोबत जोडावयाची कागदपत्रे बघू शकता तुम्ही, आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक, सर्व काही जोडले आहे की नाही तुम्हाला इथं टिक मार्क करायचे आहे, आधार कार्ड, मतदान कार्ड सर्व काही टाकायचे आहे, जिल्हा प्राधिकरण सर्व काही आहे, आणि इथं अर्जदाराचे नाव आणि इथं स्वाक्षरी तुमची सही. तर इथं बघू शकता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई, मुख्यमंत्री वयश्री योजना, स्वयं घोषणा पत्र, श्रीमती, श्री, वय, वर्ष, व्यवसाय सर्व काही टाकायचे. सत्य, या उपकरण खरेदीवर करणे अर्ज करीत आहे मी. मागील 3 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित जे तुम्ही योजनांचा लाभ घेतला की नाही हे जे त्याचं स्पष्टीकरण आहे तुम्हाला इथं द्यायचं आहे. इथं दिनांक टाकायचे आहे. इथं दिनांक टाकल्यावर म्हणजे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म सबमिट कराल त्या दिवशीची डेट इथं तुम्हाला टाकायची आहे, आणि स्वयं घोषणा पत्र करणाऱ्याची सही, इथं त्यांची सही ते करून टाकतील. तुम्हाला हे सबमिट करायचं आहे. जे सामाजिक कार्यालय आहे तुमच्या इथं त्यांच्या इथं तुम्ही करू शकता. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब